हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी एक होम रेमेडी दाखवले, तर ती एकदा बनवायची आणि 6 महिने त्याचा वापर करायचा। तर ती कोणती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, पण या रेमेडीपासून तुम्हाला कोणते कोणते फायदे होणार आहे तर ते तुम्हाला आधी सांगते। तुमच्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर ही रेमेडी तुम्हाला भरपूर फायदेमंद आहे। थंडीमध्ये चेहरा निस्तेज होतो, काळवटतो, चेहऱ्यावरती फोड्या यायला लागतात, त्याचे डाग राहतात, तर त्याच्यासाठी सुद्धा भरपूर फायदेमंद। परत खूप साऱ्या महिलांचे केस गळतात, केसामध्ये कोंडा होतो आता थंडीमध्ये आणि केस एकदम कडकडीत होतात, रफ होतात, मुलायमपणा राहतच नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता। आता इथे आपण घेतला ॲपल, बीट आणि कॅरेट। ए फॉर ॲपल, बी फॉर बीट आणि सी फॉर कॅरेट। ABC गमीज इथे मी तुम्हाला आज बनवून दाखवते। तुम्ही ABC ज्यूससुद्धा बनवून स्टोअर करू शकता। आता बऱ्याच महिलांना वेळ नसतो, जॉबला जातात, घरातली कामं असतात, तर रोज रोज ज्यूस बनवायला इतका वेळ नसतो ना, म्हणून तुम्ही हे तयार करून 6 महिने याचा वापर करू शकता। आता इथे मी डाळिंबसुद्धा ॲड केलं आहे। आज जे आपण रेमेडी बनवतो ना, तर त्याला स्वीटनेसपणा येण्यासाठी इथे डाळिंब घेतले। तुम्ही संत्रा, मोसंबी ते सुद्धा घेऊ शकता। आता जे माझ्याकडे आहे ना, तर ते मी ॲड केले। तर इथे तुम्ही पाहिलंच असेल, बीटरूट घेतला, ॲपल, कॅरट आणि पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब। तर थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं, एकदम फाईन असं वाटलं गेलं पाहिजे। आता हे गमीज बनवण्यासाठी आपण इथे घेतलं आहे ॲपल। तर ॲपलमुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि एक छान नैसर्गिक ग्लो येतो स्किनवरती। दुसरं साहित्य घेतलं आहे बीटरूट, आणि बीटरूटमुळे रक्त शुद्ध होतं, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे पिंपल्स येत नाहीत। पिंपल्स नाही आले की चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे डागसुद्धा राहत नाहीत। त्याच्यामुळे बीट रोज जरी तुम्ही खाल्लात ना, ज्यूस नाही बनवलात पण निदान सलादमध्ये दुपारी जेवताना, रात्री जेवताना जरी खाल्लात ना, तरी त्याचा भरपूर फायदा होतो। आता सीझन आहे त्याच्यामुळे रोज याचा वापर करा। आणि पुढचं साहित्य घेतलं कॅरेट। आता ह्या गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, तर ते स्किन ब्राईट होते आणि आपले केस गळती होत असेल ना, तर त्याच्यासाठी गाजर भरपूर फायदेमंद असतं। याच्यामध्ये ना मी आवळासुद्धा घेतला। आता माझ्याकडे हे सगळं आहे ना, म्हणून मी याचा वापर करते। जरी तुमच्याकडे ॲपल, बीटरूट, कॅरेट असेल ना, तरी त्याच्यापासून सुद्धा तुम्ही बनवू शकता। माझ्याकडे आवळा होता म्हणून मी एक आवळा घेतला, परत मिक्सरला फिरवून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता हे छान ना गाळूनसुद्धा घेतलं आहे। आता एक पॅन ठेवायचा गॅसवरती आणि हे आपल्याला 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं। तर याच्यामध्ये मी तुम्हाला मगाचपासून म्हणते ना की 6 महिने टिकेल असं, तर 6 महिने टिकून ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगर अगर पावडर। तर ती ना ऑनलाईनसुद्धा मिळते, ब्लिंकिटवरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही शॉपमधून, किराणा शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर इथे पाहू शकता ही अशी डब्बे असते, त्याच्यामध्ये पावडर असते, तर ते आपल्याला 2 चमचा घ्यायचे। आता इथे चमचा माझा मोठा असल्यामुळे मी काही फुल भरून घेत नाही आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता। तर असं हे 2 चमचा घेतल्यानंतर सतत हलवत राहायचं आणि फुल गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं। बिलकुल 4-5 मिनटं इकडे तिकडे जाऊ नका, नाहीतर मग या साहित्याच्या ना गुठल्या तयार होतील, आपल्याला जशी रेमेडी पाहिजे तशी नाही होणार। म्हणून इथे सतत हलवत राहा 4 ते 5 मिनटं। गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवायची, हाय फ्लेमवरती हे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता मी सतत मिक्स करत राहते ती पावडर टाकल्यानंतर। आता छान उकळी आली तरी सतत हलवत राहायचं। आता हे जर तुम्हाला गोड बनवायचं असेल तर तुम्ही साखर घाला, पण साखर हेल्दी नसते ना, म्हणून गूळ घातला तरी चालतोय। आणि मी इथे मध घालणार आहे, मला जास्त गोडसुद्धा नको आहे, कारण का मी पोमोग्रेनेटसुद्धा घेतले आणि बाकी साहित्य तसं नॅचरली त्यांचा स्वीटनेसपणा त्याच्यामध्ये असतोच। पण जर तुम्हाला मुलांना द्यायचं असेल आणि जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गूळ घालू शकता। आता इथे ना मी मध ॲड केले, पूर्ण गोठले, थंडी इतकी आहे ना, तर ती मधसुद्धा गोठून गेले। तर 2 चमचा इतकी मध घेतली असेल आणि इथे मी अर्धा लिंबू घेतला, तर त्याचा रससुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते। आता हे गॅसची फ्लेम बंद करून हे सगळं घालायचं, म्हणजे मध आणि लिंबाचा रस परत छान मिक्स करायचं, थंड होऊन द्यायचं। लगेच गरम गरम काही आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये नाही घ्यायचं। तर इथे आता ना माझ्याकडे काचेचा बाऊल नाही आहे आणि स्टीलच्या ह्याच्यामध्ये मला नव्हतं करायचं, कारण का फ्रीजमध्ये नेमकंच भांडं ठेवण्यासाठी, म्हणून मी इथे हा डब्बा घेतला आहे, तर त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर केलं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे 2-3 तासाकरता। पण आता मी रात्रीचं बनवते ना, म्हणून मी पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये हे ठेवलं होतं। पण लक्षात ठेवायचं, पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजला ठेवायचं। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतर धीर नाही निघत, तर पहिली पाहायला गेले की गमीज माझी कशी झाली।
फळांचे भाज्यांचे ज्यूस मी कंटिन्यू बनवतच असते, पण गमीज मी पहिल्यांदा बनवते. आता ट्रेंडच चालला आहे इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये ना बऱ्याच फळांचे किंवा भाज्यांचे असे गमीज बनवले जातात. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. आणि रुद्रासुद्धा पाठी लागली होती की मम्मी बनव ना, मला जेली खायची. तिला असं वाटतं ही जेली आहे. असो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तिच्या पोटामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. कारण की लहान मुलं ना बीट कॅरेट हे नाही खात, क्वचित कदाचित काही मुलं खातात. आता रुद्रासुद्धा बीट कॅरेट हे खात नाही, फ्रूट खाते पण भाज्या कमी खायला बघते. तर म्हटलं चला आता आपण सुद्धा ट्राय करूया. आणि खरं सांगू का, तिला ते खूप आवडलं आणि मलासुद्धा भरपूर आवडलं. म्हणजे सेम जेली टाईप, जेलीचं चॉकलेट कसं असतं तसंच लागतं. फक्त ह्याच्यामध्ये ना थोडासा गोडवा कमी आहे, स्वीटनेसपणा कमी आहे, म्हणून तुम्हाला मी ऑप्शन सांगितलं आहे गूळ किंवा मग मध थोडीशी जास्त. आता हे दिसायलाच इतकं सुंदर दिसतं ना, इथे तुम्ही पाहू शकता. आणि जर तुमची मुलंसुद्धा भाज्या वगैरे खात नसतील ना तर हे छान ऑप्शन आहे. आता माझे रुद्रा बीट गाजर हे बिलकुल खात नाही, फ्रूट खाते पण भाज्या थोडं कमीच खाते. म्हणून आता हे तिला आवडले ना, म्हटलं आता चला नेहमी बनवावं. तर आता हे कट करून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि खायलासुद्धा खूप छान हेल्दी टेस्टी आणि सर्व गुण संपन्न. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी स्वतःसाठी हे बनवा. आणि स्टोअर करण्यासाठी ना एखादी काचेची बॉटल घ्यायची किंवा प्लॅस्टिकचा डब्बा, त्याच्यामध्ये हे असं कट करून पीसेस करून ठेवायचे. किंवा तुमच्याकडे झिपलॉक बॅग असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता माझ्याकडे नाही आहे ना, म्हणून मी काचेची बॉटल घेतली, प्लॅस्टिकचा डब्बा घेतला, तर त्याच्यामध्ये मी स्टोअर करेल. चला आता मी ना हे तुम्हाला खाऊन दाखवते. तर एक पीस खाऊन काही समाधान होत नाही, हे ते 3 ते 4 पीस खाल्लेच जातात. आणि खरं सांगते खूप छान आहे. मी सात्विकला सुद्धा देत होते पण तो नुकताच उठून आलेला ना, त्याच्यामुळे त्याने काही खाल्लं नाही. आणि रुद्राला द्यायला तर रुद्रा नव्हती, ती स्कूलला गेली होती. तर ती म्हटली मम्मी कर ना कट, पण म्हटलं नाही मला व्हिडिओ बनवायचा आहे, तू आल्यानंतर खा. आणि ती आल्यानंतर तिने खाल्लं, तिला भरपूर आवडलं. आणि तिचंसुद्धा ना एकदा खाऊन काही समाधान होत नाही, सारखी जाते फ्रीजमधून 2-3 क्यूब घेते आणि खात बसते. म्हटलं ठीक आहे, आता मला नाही वाटत की हे माझं महिनाभर तरी टिकेल. तर हे मला असं वाटतं की 7-8 दिवसामध्ये संपून जाईल, कारण का मी सुद्धा 2-2, 3-3 क्यूब घेऊन खाते. तर तुम्हीसुद्धा घरामध्ये हे नक्की ट्राय करा. फळं भाज्या तर आपण आणतोच, फक्त अगर अगर पावडर आणायची आहे. आणि एकदा बनवा, खाऊन बघा, शरीरासाठी भरपूर फायदेमंद आहे आणि मुलांसाठी सुद्धा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.